मंडळी, जर असं अचरबचर बाहेर जर जास्त काही खाण्यात आलं आणि काही वातावरणामध्ये बदल झाला तर आपलं पोट नक्कीच बिघडत असतं. त्यावेळेला पोटाला आराम मिळावा यासाठी ही साबुदाण्याची खीर बनवली जाते. लहानपणी तर बाहेरच्या औषधांपेक्षा अशी खीरच आम्ही खात असो जर कधी पोट बिघडलं तर आता आपण खीर बनवतो. त्यासाठी इथे भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे 2 चमचे. तो आपण पाण्यामध्ये ना छान उकळून घ्यायचा ट्रान्सपरंट होईपर्यंत, बरं का. पूर्ण असं पारदर्शी होईपर्यंत ना आपण शिजवून घेतला. त्यामध्ये मग आवश्यकतेनुसार आहे ना आपण दूध टाकलेलं आहे, साधारण अर्धा कप दूध टाकलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं, उकळून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार आहे ना 1 ते 2 चमचे साखर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. पुन्हा एकदा 2 मिनिटासाठी उकळून घ्यायचं. त्यानंतर मग छान असं गरमागरम आहे ना बशीमध्ये घेऊन प्यायचं आहे. तर पोटाला नक्कीच आराम मिळतो. तुम्ही लहानपणी कधी अशी खीर खाल्लेली आहे का? नसेल खाल्ली तर नक्की करून पहा, किंवा आपल्या लहान मुलांनासुद्धा ही खीर तुम्ही देऊ शकता. पौष्टिक असते ही, पोटालाही आराम मिळते. तर चला भेटूयात अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत नमस्कार. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा मोहिनी फूड अँड ब्लॉग्स याच नावाने पेज आणि अकाउंट आहे, तिथेही फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा. थँक्यू.